कोणाचा फोन आला? हा आप्पा बोलताय का? हा आपा बोलतोय, बोल की. आज ते कसं काय झालं दादाचं? काय जागा झोपलेल्या जाग्याला अचानक अटॅक आला आणि गेला. आता काय करायचं? अचानक चांगलं होतं ह्यो. गप 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 गप, आता रडू नको रडू नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग, तोंडानं सांग. कसं चांगलं होतं. बर बर, असू दे असू दे, रडू नको रडू नको. आता रडून काय माघारी येणार आहे का? बरं तोंडानं सांग, तिसराही तोंडानं झालं सगळं. सांग. झालं, धन बी झाले लवकर. तिसरा बी झाला. आता सगळे आलते. तूच फक्त परदेशात होता म्हणून तुला आणि फोन ते केला आत्या नाही हे बघ. सगळे आलते का? होय होय, रत्नागिरीची आत्या पण आलते. मामा आलत होय होय होय, सोलापूरचा मामा पण आलता. चांगलं होतं. हा, ती मामाची पोरगी पंढरपूरची ती पण आलती. बर बर तिचा जावाय सांगोलचा ती बी आलता. हा. गप गप, रोड नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग, तोंडानं सांग. रोड नको रोड नको. वस्तू वाईट वाटते मला, पण आता काय करू? रोडू नको रोड नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग. मग मी एकलाच राहिलो मी आता. तू आता एकटाच राहिलाय बघा. ते मग परदेशात आता- असल्यामुळे राहिलाय रे. पोटूपूजनला येतो की. हा, ये ये, रडू नको, पण रडू नको. तोंडानं सांग, तोंडानं हा, सांग. आता काय ते महागारी येणार नाही. का पोटूपूजनला येऊ का नंतर येऊ? नाही म्हणणार गावकरी म्हणणार आता हे सोने वाटणीला आले. नाही नाही, सोन्याची वाटणी ते आत्या म्हणत होते पंढरपूरचे. पंढरपूरचे आत्या म्हणत होते. हा आली जेवली बघ, अर्धा अर्धा किलो शेंगदाणा खात्या जेवताना. आज पंढरपूरच्या आत्या. हा, आणि ते सोन्याचं म्हणत होते. सोनं मला पाहिजे म्हणत होते. बर 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 हा, सोनं पाहिजे म्हणत होते. बर बर बर. मग बघू आता काय, सोन्याचं कुठं एवढा सोन्यासारखा माणूस गेला आणि आता सोन्याच्या नादाला कुठं लागत बसतोय. सोन्याची हे काय वाटप करत बसू नको. हा आता सोनं तुझ्या राहू दे पोरांना. हा काही कुणाला काय देऊ नको. नाही मी बी येत ना आता 12व्याला पोटूपूजनला. नाही ती म्हणते हे सोन्यासाठी आली. बर बर. तसलं काय नको काय करायला. आता सोन्याचा विषयच घेऊ नको. दादा चांगलं होत. गबस गबस गबस, रोड नको रोड नको रोड नको रोड नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग, तोंडानं सांग. रोड नको. काय बोललं का जाताना? जाताना मस्त म्हणत होतं, माझ्या त्या पोराला तेवढं बोलव, परदेशातनं कधी यायचं. शेवटच्या वेळेला म्हणत होतं मला लय बघायचं आहे बघायचं आहे. आता काय करायचं? आता म्हणून येते का पैसे तर कमावाय पाहिजे, गेलं पाहिजे बाहेर. बर 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 असं म्हणलं का? होय होय होय. बरं गबस गबस, रोड नको रोड नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग, तोंडानं सांग. मग आता कोण राहिले शिल्लक? इथं कोण मुकामी कोण आहे का? आता मुकामी कोण नाही, ते आलते सगळे येऊन गेले. ते झोपल्या मापला इथं आत. आज झोपले ते. हा. अरे ते कुठे झोपते ते आता? ते मामा घरबार काय बांधून घे. हा आता झालं झालं. हा. आता काय ते मागचं काढू नको. बर, तोंडानं सांग, तोंडानं सांग. रडू नको रडू नको रडू नको. तोंडानं सांग. घर बांधू काय त्यांच्या अंगावरचं सोनं नुसतं घेतलं तरी घर होतं. या पुन्हा काय चावडीत झोपायची वेळ येणार नाही. पण आता हे सोनं लागले ते मागायला, मला पाहिजे ह्याला पाहिजे. नाही नाही सोन्या तू आल्याशिवाय विषय मिटत नाही बघ. मेज यायला लागते का? हा, तू ये फोटोपूजन आला का विषय नका काढा, पण नंतर काढू विषय. पण ये 1-2 दिवस फोटोपूजा होऊ दे, सगळी पै पाहुणे जाऊ दे. मग आपण भाऊ की पाहुणे सगळी बसू आणि त्याच्यावर चर्चा करू. आता चर्चा ही काय करायला नाही. ती राहू दे तुला सोनं. बर. ती कुणाच वाटप बिटप काय करू नको. हा हा हा. चांगलं होत. बघ गबस रे गबस. तोंडानं सांग, तोंडानं सांग. रडू नको. आता काय रडून माघारी येणार आहे का सांग बघू. तोंडानं सांग, तोंडानं सांग. असं मंडळी मला बोलवा. हो, बोलायला बघायची इच्छा होती रे. शेवटच्या वेळेला बिटू बिटू म्हणून प्राण सोडला रे. अयो लय अवघड झालं की. माझ्या बारक्याला बोलावं, माझ्या बारक्याला बोलावं सारखं तासभर म्हणत होतं. बर 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 पोटपूजन हे करून घ्या. बघू ते काय झालंय माहिती का. आमच्याकडून इकडून आता यायचं म्हणण्यावर शक्यच नाही मला. पोटपूजन हे करून घ्या. मी नंतर येतो एका दिवस. बर बर. ये मग आल्यावरच बोलू. मग ते चावडीत जायचं बंद होईल, मग घर बांधू. मग तसं करा. मी पोटपूजनला काही येणार नाही. ते म्हणणार बघा घरात भात खायला आधी ही आला. शिरण भात खायला. बरोबर आहे. हा. हा हा. तसं काय नको. आणि पुन्हा म्हणणार आणि सोन्याच्या वाटपाला आला हे. होय होय होय. बरं असू दे. तू रडत बसू नको. लय लय रडत बसू नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग. आणि रडत बसू नको. काम बघ, कामावर ध्यान ठेव. कामावर ध्यान ठेव. तुझी पोरं ही बरी येते का? हो बरे निवांत राहा आता तुम्ही. हा, मालकीने जेवली का? जेवले जेवले सगळं. तिला काय झालं, ते सकाळचे पापड तळून खायला लागल्यानं. तिला काय, तिला कशाच दुःख आहे रे. जेवली? होय होय होय. बर बर चालतंय. ध्यान ठेव तिच्यावर. होय होय, ध्यान ठेवतो. आता हाय सांभाळत तिनं बी शेवटच्या शनिवार का. तिला बी नाव ठेवण्याचा अर्थ नाही. हा. चांगलं सांभाळत तिनं पण. बर 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 बर. ती पण रडत्यासारखी. मी बी तिला बी म्हटलं रडू नको रडू नको. लय तोंडानं सांग म्हटलं. आता होतं तोवर केलंय आपण, आणि आता कशाला त्याच्यामध्ये हे करत बसायचं आहे. बरं असू द्या. चांगलं सांभाळा. चांगलं राहा तुम्ही.
बर बर सगळी जण बर 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 राहतो राहतो तू लय रोड नको तोंडानं सांग तोंडानं सांग रडू नको ठेव ठेव फोन मग ये कुठं हा ठेव फोन ठेव मग हॅलो हा ठेव फोन तू लय हे करू नको रडू नको तोंडानं सांग आणि तुला हॅलो हा. कोण आहे तू अहो बिट्टूरी बोलतोय कोण भेटू रे कुठं लागलाय फोन फोन लागला ही पाचेगावला अहो आप्पा बोलतात का कोण आपा मी आपा वगैरे नाही बोलत रॉंग नंबर लागलाय सर आणि मग तर मग काय म्हणताय तुम्ही चांगला आहे असं आहे तसं आहे नाही चांगला आता तुम्ही रडायला तर काय सांगू तुम्हाला रडाताना तुमचं तोंड धरू का म्हटलं चला तुमच्या दुःखात जरा सामील व्हावं म्हणलं हो. अहो मग तर बोलाय नव्हतं का तो आप्पा लागला नाही फोन नाही 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 तुम्ही आता तोंडानं बोलताय का मग तुमचं काय तोंड जळलं होतं का इथून रुपयाने सांगायला जळू दे बाबा जळू दे तुझं तोंड जळू दे आमचं कशाला का जळायचं? फुटलं भेटलं तू होतं आता रडायला लागला म्हणून तुझ्या संग बोललो मग लागलाय कुठं फोन कोण नेमका आपण कोणाचं वडील वारले तर मला काय माहित नाही त्याचं आणि माझं घर बीर चांगलं आहे चावडीत झोपायचा यायची वेळ नाही उगाच शांत मग इथून पर्यंत सांगाय ना होय आप्पाच बोलतोय असं झालं तसं झालं मी विचारतोय करतोय काय तुम्ही काय मग ही चुकीचं सगळं सांगताय का हा, आणि मग- रडताय बी तुम्ही हा, रडतो मी आता तुम्ही रडायला लागला मी काय करू आता तुम्ही रडलो थोडं तुमच्या संग काय राव ही काय पद्धत झाली का? कुठे फोन लागलाय काय लागलाय पहिल्यांदा बोला येत नाही का अहो तुम्ही काय विचारायला पाहिजे ना फोन कुठं लागलाय काय मग लागला आप्पा बोलताय का? हो आप्पाच बोलतोय मला योगा ना आपाच म्हणते ती, पण तुझा आपा मी नव्ह आज कुठं असं मग रडताय कसं सांगताय कसं मामा आलं ही आत्या आली ती आत्या आली हॅलो एक नंबर देतो त्या आता जे तुझ्या संग 5 मिनिटं रडलोय का नाही त्याचे पैसे पाठव 10,000 रुपये तुझ्या बाचा गडी नाही ठेव फोन ठेव ठेवलंय शान आहे तो